राज्य सरकारकडून फसवी कर्जमुक्ती केल्याचा क्रांतिकारी संघटनेने आरोप केलाय। फसवी कर्जमुक्ती होत असल्याचं म्हणत क्रांतिकारी संघटनेचे शेतकरी नेते हे जलसमाधी आंदोलनासाठी गेटवे परिसरात पोहोचले आणि त्यांनी समुद्रात उड्या मारल्या। या आंदोलकांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले आहे। रविकांत तुपकर हे सध्या अन्नत्याग आंदोलन करतायत आणि सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा त्यांचा आरोप आहे। जिंदाबाद जिंदाबाद रविकांत तुपकरांचा विजय असो। चेक 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 कृष्णा आळू रे कृष्णा आळू राज्य सरकारकडनं कर्जमुक्ती ही कुठेतरी फसवी केलेली आहे अशा प्रकारचा आरोप हा क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडनं करण्यात आलेला आहे। आणि सगळे कार्यकर्ते आपण इथे बघू शकतो आहे की जलसमाधी आंदोलन आपल्याला करताना दिसत आहेत। प्रामुख्यानं जे रविकांत तुपकर हे आपल्याला अन्नत्याग आंदोलन बुलढाण्यामध्ये करताना दिसत आहेत, त्याला कुठेतरी राज्य सरकारकडनं प्रतिसाद दिला जात नाही आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत थेटपणे जलसमाधी आंदोलन गेटवे परिसरामध्ये आपल्याला करताना दिसलेत। थेट समुद्रामध्ये या कार्यकर्त्यांकडनं उड्या देखील मारण्यात आलेला होता। जोरदार घोषणाबाजी आपल्याला इथे होताना दिसत आहे। कुठेतरी जी कर्जमाफी केलेली आहे, कर्जमुक्ती सरकारकडनं बोलली जात आहे, ती फसवी असल्याचा आरोप हे सगळे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। आपण इथे बघू शकतो आहे की पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात झालेला आहे। पोलीस इथं दाखल झालेले आहेत। पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कार्यकर्ते या सगळ्या गोष्टींना कुठेतरी जुमानत नाही आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा जे इतर पोलीस असतील, एसबीचे गुप्तचर विभागाचे जे पोलीस असतील, ते देखील इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांची सध्याला आपल्याला धरपकड होताना दिसते आहे। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई।